कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमधून 3, धुळेमधून 1 आणि पनवेलमधून 1 असे 5 नगरसेवक जे आहेत ते भाजपचे बिनविरोध निवडून आलेले आहेत। कल्याण डोंबिवलीत तर भाजपनं निकालाआधीच हॅट्रिक मारलेली आहे आणि या सर्व 5 ज्या भाजपचे बिनविरोध निवडून आलेत यावर बोलण्याकरता आपल्यासोबत स्वतः भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब। चव्हाण साहेब, अर्ज भरले, कालपर्यंत गरमागरमी होती आणि अजून प्रचारही सुरू झालेला नाही, पण भाजपचे 5 नगरसेवक बिनविरोध निवडून आले देखील। खरं तर सर्व जे नगरसेवक निवडून आलेत ते आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व कार्यकर्ते या सगळ्यांचं खरं तर मनपूर्वक अभिनंदन आहे। मला माहीत आहे की या संदर्भामध्ये पहिल्या नगरसेविका ज्या निवडून आल्या, हिंदुत्वाच्या बाजूने लागलेला हा कौल आहे। कारण सौ रेखा राजन चौधरी ज्या आहेत या विश्व हिंदू परिषदेच्या त्याचबरोबर बजरंग दलाच्या अत्यंत कडवट अशा हिंदुत्ववादी विचाराच्या कार्यकर्त्या आहेत। भारतीय जनता पार्टीच्या त्या जिल्हा अध्यक्ष म्हणून काम पाहतात। तळागाळातील प्रत्येक व्यक्तीबरोबर त्यांचा असणारा संबंध आणि या सगळ्या गोष्टीमुळे त्या भागातील असणाऱ्या सर्व इच्छुक उमेदवारांनी कदाचित त्यांना या बाजूने म्हणजे ज्याला म्हणतात बिनविरोध निवडून दिलं आहे। त्याचबरोबर आपल्याला माहीत आहे की डोंबिवलीमध्ये ज्या निवडून आलेल्या 2 नगरसेविका ज्या आहेत त्यासुद्धा तशाच आहेत। त्यांच्यामध्ये आपण जाणता की रामनगरमध्ये असणारं नवरे कुटुंब जे आहे संघाचं घर म्हणून ओळखलं जातं, त्या कुटुंबातील असणाऱ्या त्या आहेत। त्यामुळे आसावरी ताई जे आहेत, आसावरी नवरे या त्यामुळे जिंकून आलेल्या आहेत। आणि स्वातंत्र्यवीर सावरकर प्रभाग जो आहे तो तर भाजपचा बालेकिल्ला म्हणूनच ओळखला जातो। त्यामुळे मी माझ्या जी करिअर आहे नगरसेवकाची त्याच प्रभागातून सुरू केली। माझा तोच प्रश्न होता की ज्या प्रभागातून तुम्ही तुमच्या करिअरची सुरुवात केली, भाजपच्या पक्षातून तुम्ही तुमच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली, त्या प्रभागामध्ये तुम्ही निवडून गेल्यानंतर तिथं भाजपशिवाय कोणी निवडून आलेलंच नाही आहे आणि आता तर बिनविरोध। खरं तर तो प्रभाग जो आहे तो प्रभाग जो आहे तो कार्यकर्त्यांसाठी, मी गेल्यानंतर कार्यकर्त्यांसाठीच असणारा प्रभाग म्हणून गेली वर्षानुवर्ष राहिला आहे। जो कार्यकर्ता अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण शहरांमध्ये काम करतो त्याला 5 वर्ष संधी देण्याची एक चांगली प्रथा आणि परंपरा वर्षानुवर्ष सुरू आहे। संदीप पुराणिकसारखा एक चांगला नगरसेवक की ज्याने या सगळ्या विषयाला पुन्हा एकदा सुरुवात केली, चांगलं काम केलं होतं त्यांनीसुद्धा, परंतु त्यांनी असं सांगितलं की नाही मी थांबणार आहे। असे असंख्य कार्यकर्ते जे आहेत त्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी संधी दिली। बरे 3 आलेत, आणखीनही काही, कारण का तुम्ही सतत, मी पाहत होतं की तुम्ही सतत फोनवरून माहिती घेत होता, आणखीनही काही कार्यकर्ते बिनविरोध आहेत तशी काही चर्चा आहे? हे बऱ्याच ठिकाणी छाननी सुरू आहे। छाननीमध्ये काही टेक्निकली अडचणी बऱ्याच ठिकाणी दिसत आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की काही ठिकाणी अजूनही काही निकाल आमच्या बाजूने लागतील असा अंदाज आहे। पण दुसरीकडे मात्र युती ठरली, युतीची बैठका अगदी पहाटेपर्यंत चालत होत्या, पण प्रभाग क्रमांक 29, 7 आणि 9 या 3 प्रभागांमध्ये दोन्ही बाजूने म्हणजे शिवसेनेकडून आणि भाजपकडून ज्या जागा डिक्लेअर झाल्या होत्या युती म्हणून त्याच्या अतिरिक्त अर्ज भरण्यात आलेले आहेत, तिथे कुठं युतीमध्ये वाद दिसतोय? नाही, असा युतीमध्ये कोणताच वाद नाही आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी सर्व नेते मंडळी जे आहेत नेते मंडळी बसणार आहेत आणि ज्या ठिकाणी अशा काही टेक्निकली काही अडचणी ज्या झालेल्या दिसत आहेत त्या खरं तर युतीच्या वाटप जागांचा आणि याला बराच चर्चा ही खालच्या लेवलवरती जेव्हा सुरू होती, भरपूर कार्यकर्ते आणि पदाधिकारी इच्छुक होते आणि त्यामुळे त्या सगळ्या गोष्टीच्या चर्चांमध्ये अंतिम निर्णय आणि शेवटच्या क्षणापर्यंत हे करावं का ते करावं अशा पद्धतीने सर्व राहिले। त्यामुळे दोघांच्या सांगण्यावरून की बाबा आपण असं करू आणि नंतरच्या काळामध्ये आपल्याला ते सॉर्ट आउट करूया अशा पद्धतीच्या अतिशय चांगल्या वातावरणामध्ये याची चर्चा झालेली आहे। त्यामुळे असा कुठेही वाद नाही। म्हणजे ज्यांनी अतिरिक्त फॉर्म भरला ते मागे घेतील? हो, युतीचे कार्यकर्ते आहेत त्यामुळे शिंदेसाहेब किंवा मी सांगेन किंवा एक डॉक्टर श्रीकांत शिंदे सांगतील ते सर्व ऐकतील। ठाण्यामध्ये केळकरांचा असा आरोप आहे की ज्या जागा मिळाल्या त्या सन्मानजनक नाही आहेत, आणखीन जागा मिळायला पाहिजे होत्या, कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे।
खरं तर आपल्याला सर्वांना माहीत आहे की ज्यावेळेला या संदर्भामध्ये निर्णय होतात की आपल्याला युती करायची आहे, त्यावेळेला युती केल्यानंतर कोणाला तरी कमी मिळतील, कोणाला तरी जास्त मिळतील. परंतु एकदा जर ठरलं आहे तर आता काय करायला पाहिजे, तर आता त्या दिशेने जाणं. युती ज्या ठिकाणी ठरली आहे त्या ठिकाणी युतीचे सर्वच्या सर्व जे काही उमेदवार असतील त्यांना आपला जो प्रामाणिक जो हेतू आहे त्या हेतूच्या हिशोबाने भारतीय जनता पार्टी असेल किंवा शिवसेनेच्या त्या कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीने त्या ठिकाणचे असणारे नगरसेवक जिंकून आणणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. काही कार्यकर्त्यांवरती की त्या ठिकाणी अन्याय झाला आहे, वर्षानुवर्ष काम करत असतात, त्यामुळे अन्याय झाला आहे. परंतु त्यांनासुद्धा महानगरपालिका किंवा इतरही कुठे पार्टी म्हणून महायुतीमध्ये त्यांचाही सन्मान कसा करता येऊ शकतो याचासुद्धा विचार पार्टी नक्की करणार आहे. हा युतीतला वाद आहे, दोन वेगवेगळ्या पक्षांचा वाद आहे. पण नवी मुंबईत आपल्याच पक्षाचा वाद आहे. मंदा म्हात्रेंनी थेट काल गणेश नाईकांना चॅलेंज केलं आहे की 111 निवडून आणून दाखवा, मी हारेन. चॅलेंज म्हणजे एक आमदार दुसऱ्या आमदाराला, मंत्र्याला चॅलेंज करतो आणि ते पण भाजप पक्षात. खरं तर आपल्याला सर्वांना माहिती आहे, थोडंसं मंदाताई जे आहेत, मंदाताईंनी हे जे म्हटलं आहे या संदर्भात नंतरही त्यांच्याशी चर्चा झाली. मंदाताई थोड्याशा ज्याला म्हणतात की आक्रमक आहेत, त्यांना राग येतो, परंतु तेवढ्याच त्या संघटनप्रियसुद्धा आहे. आणि या संदर्भात त्यांच्याशी सगळ्यांची, देवेंद्रजी असेल, माझी त्यांची चर्चा झाली आहे. त्या ठिकाणी अतिशय चांगल्या वातावरणामध्ये भारतीय जनता पार्टीच्या जास्तीत जास्त जागा कशा जिंकून येतील. आता KDMCमध्ये निवडणूक, KDMC युती झाली, ठाण्यात युती झाली आहे, पण नवी मुंबईत युती झाली नाही, लागूनच आहे. काय करणार? खरं तर त्या ठिकाणचे असणाऱ्या कार्यकर्ते जे आहेत त्या कार्यकर्त्यांना खाली टीम तयार केल्या होत्या. त्या टीम्स या संदर्भातले निर्णय घेणार होती. बऱ्याच त्यामध्ये सुद्धा तिथेही बैठका झाल्या. तिथेही त्या संदर्भातल्या बैठकांमधून काही निष्कर्ष निघाला नाही. म्हणून ज्या ठिकाणी निष्कर्ष निघाला नाही त्या ठिकाणी युतीच्या संदर्भात जे काही अडचणी आहेत त्या अडचणी आपल्याला जाणून येतात की त्या ठिकाणी युती झालेली नाही असं लक्षात येतं. नक्कीच. जे विजयी उमेदवार आहेत त्या भेटी करता आलेल्या आहेत. इथं त्यांचं कार्यालयामध्ये भेटी करता आलेल्या आहेत. थोड्याच वेळापूर्वी अर्जाची छाननी होती, म्हणजे स्क्रुटिनी होती. अजून प्रचार करायचं सगळं बाकी आहे, त्याच्या आधीच निकाल लागलेला आहे. बिनविरोध झाला. मी खरंच आपले रविदादांचे आणि नंदुदांचे मनापासून आभार मानते की त्यांनी मला ही एक संधी देऊन माझ्यावर एवढा विश्वास दाखवला. त्याबद्दल खरंच दादा तुमचे खूपच आभार. ज्या पद्धतीनं सगळ्या निवडणुका लागलेल्या आहेत, विशेष करून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये अजून प्रचार कोणाचा करायचा किंवा प्रचार कुठपर्यंत करायचा, रणनीती कशी आखायची, हे सगळं होत असतानाच भाजपनं इथं हॅट्रिक मारलेली आहे. आणि प्रदेशाध्यक्ष यांनी विश्वास देखील व्यक्त केला की आणखीन बिनओळख जे आहे ते निवडून येतील.